नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त असा थरार अनुभवायला मिळणार आहे. आतापर्यंत लपवलेली सत्ये एकामागोमाग एक समोर येणार असून अनेक पात्रांची खरी ओळख उघड होणार आहे. हा भाग पूर्णपणे ट्विस्ट, भावना आणि न्यायाने भरलेला असणार आहे. येणाऱ्या भागात अर्जुन खूपच विचारमग्न दिसतो. त्याच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत असतो की इतकी वर्षे उलटून गेली तरी महिपने नागराज किल्लेदारचं नाव कोर्टात का घेतलेलं नाही. पुरावे असूनही, संधी मिळूनही तो प्रत्येक वेळी गप्प का बसतो याचा शोध घेण्याचा अर्जुन ठरवतो. अर्जुन जेव्हा मागील घटनांचा विचार करतो तेव्हा त्याला एक गोष्ट ठळकपणे जाणवते की महिपचं मौन साधं नाही. त्यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे. हळूहळू अर्जुनच्या डोक्यात एक धक्कादायक विचार येतो की हे सगळं साक्षी शिखरेशी संबंधित असू शकतं. एका प्रसंगामध्ये अर्जुन एका ठिकाणी जातो जिथे त्याला अचानक एक ओळखीचा चेहरा दिसतो. काही क्षणांसाठी त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, कारण तो चेहरा दुसऱ्या कुणाचा नसून साक्षी शिखरेचाच असतो. अर्जुनला धक्का बसतो, कारण साक्षी तर मृत असल्याचं सगळ्यांना सांगितलं गेलं होतं. साक्षी जिवंत असल्याचं लक्षात येताच अर्जुनला अनेक गोष्टी जोडल्या जातात. त्याला समजतं की महिपने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी नागराज विरोधात साक्ष दिली नाही. नागराजने साक्षीच्या जीवाला धोका असल्याचं सांगून महिपला गप्प बसायला भाग पाडलं असावं अशी शंका अर्जुनच्या मनात पक्की होते. अर्जुन पुढे साक्षीचा पाठलाग करतो. तो पाहतो की साक्षी सचिनसोबत वेगळ्या ओळखीने राहत आहे. सचिन तिला वेगळ्या नावाने हाक मारतो आणि त्यावरून अर्जुनची खात्री होते की साक्षीने आपली पूर्ण ओळख बदललेली आहे, जेणेकरून कोणीही तिला ओळखू नये. हे सत्य समजताच अर्जुन वेळ न दवडता पोलिसांकडे जातो. तो इन्स्पेक्टर सावंत यांना सगळा प्रकार सांगतो आणि साक्षी जिवंत असल्याचे पुरावे त्यांच्या समोर ठेवतो. पोलीस लगेचच कारवाईचा निर्णय घेतात आणि साक्षीला रंगेहात पकडण्याची योजना आखली जाते. पोलीस सिव्हिल कपड्यांमध्ये साक्षीच्या लोकेशनवर पोहोचतात. साक्षी आणि सचिन निर्धास्तपणे वेळ घालवत असतात. तेवढ्यात अचानक पोलीस तिथे पोहोचतात. साक्षी पूर्णपणे गाफील होते. पोलीस आपली ओळख सांगून तिला अरेस्ट करतात. साक्षी स्वतःला समीरा शेखर असल्याचं सांगण्याचा प्रयत्न करते, पण पोलीस तिचं काहीही ऐकत नाहीत. साक्षीला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर तिची चौकशी सुरू होते. तिच्या जुन्या गुन्ह्यांची माहिती हळूहळू समोर येते. DNA तपासणीतून हे सिद्ध होतं की साक्षी ही महिप शिखरेचीच मुलगी आहे आणि तिच्या मृत्यूचं नाटक करण्यात आलं होतं. यानंतर अर्जुन महिपला भेटतो. तो त्याच्यासमोर साक्षी जिवंत असल्याचं सत्य मांडतो. अर्जुन महिपला स्पष्ट शब्दात सांगतो की आता नागराजला वाचवण्याचा काहीही उपयोग नाही. जर आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामागचा खरा मास्टरमाइंड कोण होता हे कोर्टात सांगणं आवश्यक आहे. कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी सुरू होते. यावेळी महिप गप्प राहत नाही. तो अखेर सत्य मान्य करतो आणि सांगतो की रविराज किल्लेदार यांच्या अपघातासाठी सुपारी नागराज किल्लेदारनेच दिली होती. हे ऐकताच कोर्टात एकच खळबळ उडते. नागराज किल्लेदारचे सगळे डाव उघडकीस येतात. कोर्ट त्याला कठोर शिक्षा सुनावतं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते. नागराजचा अहंकार आणि सगळे कटकारस्थान शेवटी त्याच्याच अंगावर उलटतात. साक्षी अरेस्ट झाल्यानंतर प्रिया देखील अडचणीत सापडते. साक्षी स्वतः मान्य करते की प्रिया ही खरी तन्वी नाही. तिने बनावट ओळखीने सगळ्यांची फसवणूक केली होती. अर्जुन या सगळ्या गोष्टींची खात्री करून प्रियालाही कायद्याच्या कचाट्यात आणण्याची तयारी करतो. अशा प्रकारे अर्जुनच्या प्रयत्नांमुळे नागराज, महिप, साक्षी आणि प्रिया हे चौघेही त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये जातात. ज्यांनी इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांनाच शेवटी न्यायाच्या कठड्यावर उभं राहावं लागतं. या भागात प्रेक्षकांना न्यायाचा विजय पाहायला मिळतो. खोटेपणा, फसवणूक आणि गुन्हे कितीही लपवले तरी शेवटी सत्य समोर येतंच हे या भागातून पुन्हा एकदा सिद्ध होतं. अशा थरारक वर्णांसह ठरलं तर मगची कथा आणखी रंगतदार होत जाणार आहे.